नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 30 सप्टेंबर भागामध्ये ओंक्या अधिपतीला चहा आणतो. अधिपती म्हणतो, बघ ना ओंक्या, इकडे आल्यानंतर किती गोष्टी कळाल्या. आईसाहेबांनी कुणाकुणासाठी किती करून ठेवलंय. त्यांची एवढी पुण्याई तरी शोधून सापडत नाही आहे. चंचे आणि दुर्गी खात असतात. दुर्गी म्हणते, चंचे हे लय तिखट आहे, खारे शेंगदाणे घ्यायला पाहिजे होते. चंची म्हणते, मम्मी तुला खायचं पडलंय, त्या अधिपतीला फोन कर. दुर्गा म्हणते, मी नाही, तू फोन करायचा. आता चंची फोन करते आणि रडायला लागते. अधिपती म्हणतो, ए चंचे, काय झालं भोकाड पसरायला. ती अधिपती, काय सांगू तुम्हाला, आता नेहमीच्या देवळात या ना, लय अर्जंट आहे. अधिपती म्हणतो, अगं बाळ, एवढं अर्जंट आहे तर फोनवर सांग ना. पण चंची पटकन फोन बंद करते. अधिपती म्हणतो, ओंक्या देवळाकडे गाडी घे. ओंकार म्हणतो, काय झालं भावा. तो म्हणतो, अरे त्या चंचीने भोकाड पसरलं. काय झालं काय माहिती, चल बघू तर, काय आबाळ कोसळलं. अक्षर म्हणते, बाबा काय तुम्ही, अहो मी सांगत होते ना तुम्ही रंकाळ्याला जा. मी तुम्हाला एवढी हिंड दिली पण तुम्हाला काहीच कळेना. चारस म्हणतो, अक्षरा खरंच मला काहीच कळालं नाही, आणि खरं सांगू का, मला खूप कंटाळा आला होता. ती म्हणते, बाबा मी सांगत होते ना गाडी घेऊन जा. अहो आईला घरात बसून बसून खूप कंटाळा आला. तो म्हणतो, अगं हे मला माहितीच नव्हतं, मला वाटत होतं तिला पुस्तक वाचायला खूप आवडतात. ती म्हणते, मला सांगा, तुम्ही असे दोघांपासनं वेगवेगळे राहिलात, तुमची एकमेकाशी नव्याने कशी ओळख होणार. आणि निमित्त कुठलं पण असू दे ना. आज भिळीचं निमित्त होतं, उद्या फिल्मचं असेल, नंतर नाटक बघायला गेलात, नंतर बागेत गेलात, अगदी वॉकला गेला ना तरी चालेल बाबा, तुमची मैत्री होईल. चारोस म्हणतो, अगं कळतं ना पण वळत नाही. ती बाबा काय वळत नाही, अहो त्यांची इच्छा होती बाहेर जायची, भेळ खायची. चारोस म्हणतो, मला पण वाटतं, पण नंतर वाटतं आपण तिच्यावर लादत नाही ना, तिला फोर्स तर करत नाही आहे ना. जर तिला आवडलं नाही, ती जर कम्फर्टेबल नसेल, त्या सगळ्याला काय अर्थ आहे. तरी मला तुझे प्रयत्न कळत होते, पण मी विषय लांबवला नाही. अक्षर म्हणते, बाबा हा विषय जरा जास्तच लांबत चालला, असं नाही वाटत का तुम्हाला. तो बाळा माझं सगळंच लक्षात येतं, पण स्पेशली तिला कम्फर्टेबल वाटेल ना तेव्हाच सगळं होणार. दुर्गी आणि चंची खात असतात, तेवढ्यात चंचीला गाडी दिसते. ती मम्मी ठेवून दे. दुर्गी म्हणते, कशाला, खा गं. ती मम्मी अधिपती आलाय. आता दुर्गी रडायला लागते आणि चंची तिला जवळ घेते. अधिपती येतो आणि चंचीच्या मागे उभा असतो. चंची म्हणते, मम्मी बस की गं आता. मम्मी ऐक की थोडं माझं, अगं आपलं घर आहे, घरी जाऊया, आपली माणसं आहेत. दुर्गी रडत म्हणते, चंचे कुठली माणसं गं आपली, सांग की कुठली माणसं. तुला मी आणि मला तू, आपण दोघीच एकमेकीसाठी गं. त्या घरामध्ये आपलं कुणीच नाही गं. ते घर कुठं राहिलं आहे आपलं. ज्या घरामध्ये आपली ताईच नाही त्या घरात मला नाही यायचं. अधिपती म्हणतो, ए मावशे काय झालं, अशी काय बोलायली, आम्ही आहेत की सगळी, चल घरला चल, इथं का थांबलात. चंची म्हणते, बघा की अधिपती, मी कवाधरनी सांगायली पण ऐकतच नाही आहे. तो ए चला रस्त्यात तमाशा नको. ती चंचे बघितलं काय बोलले. आता अधिपती पण आपले राहिले नाही. तुम्ही काय म्हणला मला, रस्त्यात तमाशा करू नको आहे, मी तमाशे करायली. तो बर मावशे काय झालं सांग बरं. ए चंचे बाहेर का आलात तुम्ही. चंची म्हणते, म्या बोलले तर लहान तुंडी मोठा घास होईल. तो काय झालं मावशे. आता दुर्गी रडायला लागते आणि म्हणते, आम्ही आश्रित, त्या घरामध्ये आम्हासनी काय बी किंमत नाही हो. तो काय झालं, तुला कोणी काही म्हणलं का. ती काय सांगू अधिपती, हो समधेच बोलतात हो, आम्ही सूर्यवंशीचा मान राखतो, पण समधे बोलतात माझी ताई नाही ना घरात, म्हणून सगळ्यांच्या नजरेमध्ये परकेपणा दिसतोय. मग विचार केला, कोल्हापुरात एक खोली घेते, पडेल ते काम करू, आम्ही आमचं भागू. ते आता भुवनेश्वरीचं नाव घेऊन इमोशनल करायचा प्रयत्न करते. पण अधिपती म्हणतो, तो ते आधी डोक्याला खंडीभर ताप आहे, जे सांगायचं ना ते नीट सांगा. दुर्गी म्हणते, ताई गेल्याचं दुःख फक्त आपल्याला आहे, बाकी कोणालाच नाही. त्या दोघांनी काहीच पडलं नाही, म्हणजे मोठे मालक आणि चारूबाई. अधिपती म्हणतो, त्यांचं काय. हे बघ चारूलता मॅडमला आईसाहेबांबद्दल काहीच माहिती नाही, आणि चारू आज सूर्यवंशीला त्यांची काही पडलेली नाही. ते ठीक आहे ना, त्यांची मर्जी, आणि मी शोध घेतो तू शोध घेती. तू कशी बोलायली, कोणाला काहीच पडलेलं नाही. आता दुर्गी आणि चंची चांगल्याच साचरतात. दुर्गी म्हणते, अधिपती पण तुमची बायको. चंची म्हणते, अक्षदा मावशीची सूनच लागती ना व, पण ती तिच्या खऱ्या सासू सासऱ्यांच्या संसारात रमली आहे. आणि तसं पण अक्षदा आणि मावशीमध्ये
विस्तव कुठं जात होता ना, ती कुठे शोधाशोध करते मावशीला शोधायला. पण अधिपती, मावशी तुमच्यासाठी दैवत आहे आणि आपल्या नवऱ्यासाठी जे दैवत असते तेच बायकोसाठी असते. विसरली अक्षदा हे. तर चंचे, झालं तुझं? तुला माहिती आहे का मास्तरींबाई काय काय करतात त्या? आईसाहेबांना शोधण्यासाठी आधी माहीत करून घे, नंतर बोल. अगं त्यांच्या ओळखीतले शाळा झाले, शिक्षक झाले. तो आता भराभरा एक एक नाव घेत असतो. आता चंची आणि दुर्गीची चांगलीच गाळण उडते. तो सगळं सांगून म्हणतो, कळलं नवं? आता चंची मान हलवते. इकडे अक्षरा अधिपतीची वाट बघत असते. दुर्गी रडत म्हणते, मला माहीतच होतं. म्या काही बी सांगितलं तरी तुम्हाला खोटंच वाटणार. माझी बाजूच घेत नाही. अधिपती म्हणतो, बाजू घ्यायचा प्रश्नच नाही. मी जे डोळ्याने बघितलं ते सांगितलं आणि त्यांचा हेतू चांगलाच आहे हे मला चांगलंच माहिती आहे. चंचीमध्ये मोठ्या मालकांना आबाळ ठेंगणं झाले. त्यांना वाटतं मावशी घरात येऊ नये. अधिपती म्हणतो, त्यात काय नवीन सांगते? चंचीमध्ये नवीन हेच आहे, तुमची बायको मोठ्या मालकासनी आणि त्या चारूबाईला हाताला धरून आमचा पान उतारा करते. अधिपती म्हणतो, चंचू पात्र, माणसं ओळखायला शिक, नाहीतर तोंड बंद ठेव. दुर्गीला म्हणतो, तू आईसाहेबांची बहीण आहे ना, तुला बी माणसं ओळखता येत नाही का? दुर्गी पुन्हा बोलते. अधिपती म्हणतो, काहीतरी गोष्टी मनात ठेवता तुम्ही, म्हणून तुम्हाला तुमचं कुणी वाटत नाही, म्हणून एकटं वाटतंय. ह्या गोष्टी डोक्यातून काढा आणि घरला चला. दुर्गी म्हणते, मी घरी येईन, पण माझी एक गोष्ट आहे, तुम्हासनी ऐकावी लागेल. अधिपती म्हणतो, काय? ती तुमच्या बायकोला सांगा, त्या चारूबाई आणि मोठ्या मालकांच्या संसारात पडू नको, त्यासनी एकत्र करायला जाऊ नको. अहो ते वेगळंच व्हायलं. आता अधिपती मान डोलवतो आणि दुर्गीचा लगेच आवाज कमी होतो. तो ह्या चंचीची आई शोभतेस तू. तुला काय वाटलं मी मास्तरीबाईला सांगितलं नाही? मी कवाच सांगितलं, त्यांच्यात पडू नका आणि आम्हाला ओढू नका. दुर्गी म्हणते, तरी पडतीस की. अधिपती म्हणतो, त्यांना एकच वाटतं, सगळ्यांनी एकोपाने राहावं, एकत्र राहावं आणि घराचं भलं व्हावं. दुर्गी म्हणते, यामध्ये एकाचंच भलं होणार आहे, त्या मोठ्या मालकांचं आणि चारूबाईचं. तुम्ही पण त्यांच्यावर ध्यान ठेवा. मला असं वाटतं फक्त ताईचं स्थान राहावं. अधिपती म्हणतो, त्यांचा पोरगा आहे मी, त्यांचं स्थान आबातीतच राहणार. चला आता. दुर्गी म्हणते, हां हां, तुम्ही व्हा की पुढं, आम्ही येतो. तो निघून जातो. दुर्गी म्हणते, खा. आणि दोघी पण हसायला लागतात. दुर्गी म्हणते, सगळ्यावर नजर आहे म्हणे, याच्या नजरेखाली सूर्यवंशीचा वंश आपण कधीच संपवू, त्याला कळणार बी नाही. चंची करते, दुर्गी म्हणते, खा. अधिपती घरी जातो आणि अक्षराला हात लावतो. ती दचकून म्हणते, तुम्ही कधी आलात? ती पाणी पाणी. तो तर आत्ताच आलो. एवढी कुणीकडे लागली तंद्री? आता अक्षरा तेच सांगते. अधिपती म्हणतो, तुम्ही ज्या माणसाची एवढी किंमत करता त्याला आहे का किंमत? नाही म्हणजे मला माहिती आहे तुम्ही घर एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करता. आता अधिपती अक्षराशी खूप छान बोलतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.